A background to the study of English literature by B. Prasad. Welcome to the dramatic device soliloquy. soliloquy म्हणजे मराठीमध्ये स्वगत असे म्हणतात. स्वगत. soliloquy हा प्रकार, नाट्य प्रकार, नाटकातलं हे टेक्निक किंवा डिव्हाइस काय आहे त्याच्याबद्दल मराठीमध्ये सांगतो. स्टेज म्हणजे रंगभूमी. रंगभूमीवर एकटे असताना मोठ्याने स्वतःचे विचार व्यक्त करणे, थिंकिंग. नाटकातील पात्राचे स्वगत, आत्मकथन किंवा आत्मकथन तो भाषण, मनात आलेले विचार मोठ्याने बोलून टाकणे, प्रगट करणे किंवा एकटे असताना स्वतःशीच केलेली बडबड किंवा विचार, भावनांची वाट बंद किंवा मन मोकळे करून वक्तव्य करणे, इतके याला म्हणतात स्वगत किंवा soliloquy हा प्रकार आहे. मराठी नाटकात प्रत्येक नाटकात वापरला जातो. आता याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं काय, soliloquy वॉज नॉट कॉमन इन एन्शियंट ग्रीक अँड रोमन थिएटर. हा प्रकार ग्रीक थिएटरमध्ये नव्हता, रोमन थिएटरमध्ये नव्हता. हा अलीकडचा प्रकार आहे, मॉडर्न थिएट्रिकल डिव्हाइस आहे. याच्यामध्ये आपल्याला बघा soliloquy म्हणजे काय, 135 पानावर तुम्ही या. 135 पानावर तुम्हाला या लेखकानं काय लिहिलेलं आहे त्याचं सर्व आपल्याला विश्लेषण मिळेल. त्याच्यामध्ये soliloquy म्हणजे काय, रंगभूमीवर एकटे असताना मोठ्याने विचार प्रकट करणे, स्पीकिंग वन्स ओन थॉट अलाउड. एक ड्रॅमॅटिक मोनोलॉग पण आहे. मोनोलॉग म्हणजे नाटकातील स्वभाषण, पण मोनोलॉग वेगळं असते. ड्रॅमॅटिक मोनोलॉग तुम्हाला माहितीच आहे, वेगवेगळे लेखक लिहितात. परंतु soliloquize करणे म्हणजे काय होते, स्वगत बोलणे, प्रगटपणे विचार करणे, विचार मांडणे, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर या डिव्हाइसमध्ये फर्स्ट ऑफ ऑल 135 पान वर आपण जाऊ. soliloquy, as we have already said, it is an actor's secret thoughts uttered aloud on the stage. To acquaint the audience with what is passing in his mind. त्या प्रोटोगॅनिस्टचं, त्या अभिनेत्याचं, तो सादरीकरण करणाऱ्या, प्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीचं मनातले काय विचार आहे, अभिनेत्याच्या मनातले काय विचार आहे, जे विचार आपण मनातल्या मनात बोलतो परंतु तो प्रकट करतो, आणि समोर कोणता ऑडियन्स नाही, कोणी ऐकत नाही, असं या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. ड्रामा, it is not however supposed to be heard by anyone. ही soliloquy कोणी, तो जो पीस आहे soliloquyचा, तो कोणी ऐकणार नाही असं या ठिकाणी तुम्हाला गृहीत धरायचं आहे. इट इज स्पोकन व्हेन नो अदर ॲक्टर इज प्रेझेंट. अशा वेळेस म्हटलं जातो ज्यावेळेस कोणताच ॲक्टर, कोणतंच पात्र स्टेजवर नसते, रंगभूमीवर नसते. अशा प्रकारचं हे soliloquy नावाचं एक नवीन टेक्निक आहे जे ड्रॅमॅटिस्ट वापरत असतात. ड्रामा इज अ मेक बिलीव्ह इन विच to persons in the play, audience is not supposed to exist. The use of soliloquy depends on its assumption. It is often attacked by unnatural device. soliloquy म्हणा, aside म्हणा, हे unnatural म्हणून अनेक क्रिटिक्स लोक त्याला मान्यता देत नाही. unnatural. soliloquy is also unnatural. Aside also considered to be unnatural. Then no one would ever, like Hamlet, make a long speech to himself on the question of suicide. कोणी असं म्हणणार नाही, एखादा पात्र आला हॅमलेट सारखा आणि तो मी आत्महत्या करू की नाही करू अशा प्रकारचं स्वगत कोणी आपल्या स्टेजवर जाऊन, प्रत्यक्ष जीवनामध्ये असं कोणी करणार नाही. लोक त्याला मॅड समजतील अशा प्रकारचं. परंतु हा नाट्य प्रकार असल्यामुळे इट इज ॲडमिसिबल. काय होते बघा, समोर आपण रेडी करू. त्याच्यामध्ये soliloquyचं काय आहे, critics have called and critics have classified soliloquy by calling under different heads. soliloquyला क्रिटिक्स लोकांनी वेगवेगळे नावं दिले आहे, नामकरण केलेलं आहे. इट इज अ रिफ्लेक्शन, विचार प्रकट करणे, मनन करणे, चिंतन करून व्यक्त करणे, रिफ्लेक्शन म्हणतात त्याला. इट इज अ कॉमेंट, टीका किंवा वक्तव्य. इट इज अ कॉमेंट ऑफ सेल्फ एक्सप्लेनेशन, स्वतःच एक्सप्लेनेशन देणे, स्पष्टीकरण करणे. रिझॉल्युशन, काहीतरी निर्धार करणे, डिसिजन घेणे, प्लॅन करणे. किंवा इट इज आउटबस्ट. आउटबस्ट म्हणजे भावनेचा उद्रेक,
भावना प्रगटीकरण, दुःख सुख किंवा जे मनाची गोची आहे, चाललेला संघर्ष, मनातला वेगवेगळा मानसिक संघर्ष हा व्यक्त करणे. जो मनात करायला पाहिजे तो मनातल्या मनात करायला पाहिजे, तो व्यक्त बोलून, मोठ्याने बोलून व्यक्त करणे. नेक्स्ट पॉइंट, मॅथ्यू अर्नॉल्ड हा एक व्हिक्टोरियन क्रिटिक्स अँड ऑथर होता अँड पोएट ऑल्सो, डिफाइन्स इट ॲज द डायलॉग ऑफ माइंड विथ सेल्फ. स्वतःसोबतच, स्वतःच्या बुद्धिमत्तेने, स्वतःच्या मनासोबत एक संभाषण साधणे, संभाषण बोलणे, त्याला म्हणतात, अर्नॉल्डने म्हटलंय थिंकिंग अलाउड. सॉलिलोक्वी इज अ डिस्कोर्स, डिस्कोर्स म्हणजे संभाषण, मेड बाय वन इन सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे शांतता. शांतता असताना, कोणी एकटे असताना, एकटे असताना केलेले स्वतःच्या स्वतः संभाषण. संभाषण मेन फंक्शन ऑफ द सॉलिलोक्वी काय, याचं कार्य काय, सेल्फ रिव्हिलेशन, स्वप्रगटीकरण. बिकॉज इट इज अ विंडो ऑफ द माइंड. ती एक खिडकी आहे, मनाची खिडकी ओपन करतो. तो जो निवेदक असतो, तो जो ऍक्टर असतो, व्यासपीठावर अभिनय करणारा, तो आपलं मनातलं विचार प्रगट करतो एकटं असताना. बिकॉज इट इज अ विंडो ऑफ द माइंड. वी गेट द ग्लिम्स, आयडिया, मोटिवेशन, इंटेन्शन अँड स्टेट ऑफ द माइंड ऑफ द स्पीकर और ऍक्टर. आपल्याला त्या ऍक्टरचं सर्वच्या सर्व हेतू कळतो, उद्देश कळतो, पुढे काय करणार आहे, काय केलं, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळात तो काय करणार आहे, इंटेन्शन, मोटिवेशन किंवा अशी झलक आपल्याला मिळते, त्याची कल्पना येते त्या स्पीकरची किंवा त्या ऍक्टरची. फार एक्झाम्पल्स, नाऊ वी सी द एक्झाम्पल ऑफ दिस सॉलिलोक्वी. सॉलिलोक्वी म्हणजे काय, त्याची एक्झाम्पल, थ्रू एक्झाम्पल्स यू कॅन गेट एन आयडिया, क्लिअर कट आयडिया अबाउट हाऊ इट्स सॉलिलोक्वी इज ए. It is amply used by dramatists, especially Shakespeare has used with quite in command. Now what examples? First of all, we will see the example Macbeth. Act number 1, scene number 7th, line number 1 to 28. Macbeth castle मध्ये असतं, आपल्या castle मध्ये असताना त्याने हे सॉलिलोक्वी म्हटलेली आहे. Macbeth, you know, it's a tragedy. Macbeth is a tragedy. You have studied it in semester number 5th, third year. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅजेडी ऐकली. यावर्षी तुम्हाला कॉमेडी आहे, 12th नाईट यावर्षी म्हणजे या सेशनला. तर मॅकबेथमध्ये काय होतं बघा, इट्स अ ट्रॅजेडी वेअर विलन और ए क्रिमिनल ॲज इट्स हिरो. जो विलन दाखवलेला आहे, ॲक्च्युली मॅकबेथ तो हिरो होतो. कसा होतो बघा, he is guilty of committing his most heinous crime. He murders his king who is old and generous. किंगला मारण्याचं त्यानं फार मोठं गुन्हा केलेला असतो. किंगला मारल्यानंतर तो एका विशिष्ट मानसिक अवस्थेतून जातो. किंगला मारायचं की नाही, किंगला आपण दावत दिली, दावतेला बोलवलं त्यानं, आणि मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ दोघांनी मिळून कट कारस्थान केलं की आपल्या राजाला मारू. त्याला जेवणाला बोलवलं, जेवण, आणि त्या कॅसलमध्ये बोलवलं असताना मॅकबेथला विचार पडतो की त्याला मारायचं की नाही. ते सर्व स्वगतमध्ये शेक्सपियरनं टाकलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. त्याची ही मारायचं की नाही. इफ इट वेअर डन व्हेन इट इज डन देन इट वेअर डन क्विकली. इफ असॅसिनेशन एंड ऑल हिअर. मारायची की नाही, हत्या करायची की नाही. आय हॅव नो स्पर टू प्रिक द साइड्स ऑफ माय इंटेंट बट ओनली वॉल्टिंग एम्बिशन. या ठिकाणी त्यांना आपलं मन प्रकटन करेल की मला महत्वाकांक्षा आहे, राजाला मारून मला काहीतरी बनायचं आहे, याचा माझे उद्देश त्याचा दिसून पडतो. याच्यामध्ये मॅकबेथ थिंक्स अबाउट मर्डरिंग द किंग डंकन. डंकनला मारण्याचा उद्देश दिसून पडतो. बट द सॉलिलोक्वी रिव्हील्स हिज फिअर्स, कॉन्फ्लिक्ट्स, हिज ओन माइंड. परंतु त्याला भीती पण वाटते की मर्डर झाल्यानंतर त्याचे परिणाम, आफ्टर मॅथ्स, आफ्टर कॉन्सिक्वेन्सेस त्याचे. द रुलर किंग डंकन वॉज गेस्ट, बट द कॉन्फ्लिक्ट विदिन द माइंड ऑफ द मॅकबेथ
it sustains our interest through this soliloquy. Here Macbeth turns into villain. These scenes, he invites Duncan his castle over the act of murdering king and hesitates his crime and its consequences. Then another example from Hamlet, Act number 3, scene number 1. हॅमलेटचे हे जग प्रसिद्ध स्वागत आहे, जे स्वागत मी तुम्हाला आता या ठिकाणी वर्णन करणार आहे. टू बी ऑर नॉट टू बी, जगायचं की नाही जगायचं, काय करायचं, करू की नको, अशा दोलायमान अवस्थेत, डिलेमा, प्रोक्रॅस्टिनेशन, हॅमलेट्स इनॅक्शन, इथे इनॅक्शन दिसून पडते हॅमलेटची. हिअर कॅरेक्टर हॅमलेट्स रिव्हर्स हिज माइंड, हे पूर्ण स्वागत आहे. टू बी ऑर नॉट टू बी पासून तर शेवटपर्यंत ऍक्शन, लूज ऍक्शन, रिगार्ड पर्यंत. तर तुम्हाला दिसेल की या माइंड ही फेसिंग द मेंटल कॉन्फ्लिक्ट. ही हाऊ कुड ही रिव्हेंज अबाउट हिज फादर्स डेथ, वडिलाच्या मृत्यूचा बदला कसा घ्यावा याच्या विवेचनात तो असतो. हिज मदर्स सेकंड मॅरेज मेक्स हिम व्हेरी फ्रस्ट्रेटेड. त्याच्या हॅमलेटच्या आईनं दुसरं मॅरेज केलं असते आणि हॅमलेटच्या वडिलाच्या मर्डरचा बदला कसा घेऊ, अशा दोन परिस्थितीत तो सापडलेला असतो. अँड अगेन ही वॉन्ट्स टू सफरिंग, ही वॉन्ट्स टू कमिट सुसाईड. त्याला असं वाटते की मी आत्महत्या करावं, परंतु असा विचार करतो, परंतु दुसऱ्या ह्याच्यात तो आत्महत्या करण्याचा विचार सोडून देतो. अशा प्रकारची दुहेरी अवस्थेत तो सापडलेला असतो. तर अस्तित्वात असावं की नसावं हाच खरा प्रश्न आहे. अधिक थोरपण मनातच सहन करण्यात गोफनपे आणि शर वर्षाव बेगुमान देवाचा की संकटाच्या सागराविरुद्ध हाती शस्त्रे घेऊन प्रतिकार करता करताच संपवावी ती शस्त्रे. मरण म्हणजे झोपी जाणे, अधिक काहीच नाही. हे सारा सहन करीत कोण इथे जगत राहील. अशा प्रकारे विवेक बुद्धीच भ्याड बनवते, आम्हा सगळ्यांना भ्याड बनवते आणि उत्तुंग झेप घेणाऱ्या महान सागरी योजना त्यामुळेच ओहटून स्वतःच नामशेष होता. त्याची जी महत्वाकांक्षा होती, साहसी योजना होती हॅमलेटची, की बदला कसा घ्यावा, काय करावं, सुसाईड करावं की नाही, त्याच्या महत्वाकांक्षी योजना ओसंडून स्वतःच नामशेष होतात. या ठिकाणी हॅमलेटचा दोलायमान अवस्था, प्रोक्रॅस्टिनेशन, लॅक ऑफ ऍक्शन दिसून पडते. हॅमलेटची लॅक ऑफ ऍक्शन नंतर कमिंग टू द नेक्स्ट soliloquy example, fourth example, you will see over here. Fourth example, it is from Hamlet. Fourth example, Hamlet, act number 2, scene number 2. After the players have left, oh, what a rogue and pleasant slave I am. असं हे आहे या ठिकाणी. या soliloquy मध्ये हॅमलेटचं कृती न करणे, लॅक ऑफ ऍक्शन, प्रोक्रॅस्टिनेशन दिसून पडते. अँड हिज ओन सेन्स ऑफ अपॅथी, काही न करण्याची प्रवृत्ती, ते ट्रॅजिक फ्लॉ ऑफ हॅमलेट, ट्रॅजिक दोष आहे तो त्याच्या गुणाचा. त्यामुळे यातील ही एक soliloquy प्रसिद्ध आहे. तो स्वतःवर दोष मानून घेतो, स्वतः तो अडाणीपणा संबोधतो आणि गुलाम असा संबोधतो या ठिकाणी. नंतर एक ती soliloquy एक्सप्रेस हॅमलेट स्लेव. Hamlet is a complex character. There are 7 soliloquies in Hamlet. या ट्रॅजेडीमध्ये 7 अशा प्रकारचे स्वागत आहेत आणि स्वागतामधून हॅमलेटचा मेंटल सर्व समजून येते आपल्याला. मेंटल बॅलन्स किंवा मेंटल ज्याला कॉन्फ्लिक्ट, मेंटल स्ट्रगल, ही इज पासिंग थ्रू दॅट मेंटल स्टेटस ऑफ माइंड अँड हिज माइंड इज रिव्हील्ड थ्रू दिस soliloquies. These are the 7 soliloquies टोटल हॅमलेट मध्ये आहेत. नंतर ऑथेल्लो मध्ये सुद्धा, ऑथेल्लो इज ट्रॅजेडी ऑफ शेक्सपियर, त्याच्यामध्ये सुद्धा काही आहे. शेक्सपियर इज गिवन मी soliloquies इन द व्हिलन इगो नावाच्या एक व्हिलनच्याही तोंडी त्यांनी शेक्सपियरने soliloquies दिले आहेत. व्हिलन्स कॅरेक्टर इज रिव्हील्ड. ॲगो नावाचा कॅरेक्टर रिव्हील होते, कॉम्प्लेक्स कॅरेक्टर ते सुद्धा आहे. वन soliloquy is in act 1, last scene, where Othello enters with the light in his hand and etc. etc. There is a light in his hand and says he is about to sacrifice Desdemona to the cause of honor of his justice. He is still attracted by the beauty and kisses of several times before killing her. तिला मारण्याच्या पूर्वी तो असा करतो.
before he weeps, but his tears fails to soften his heart. तो रडतो सुद्धा. ऑथेल्लो who enters the bed chamber with the following words. बेड चेंबर मध्ये तो येतो आणि या शब्दाने तो या ठिकाणी ते शब्द तुम्हाला सांगतो मी. If it is the cause of my soul, it is not a murderer but a sacrificer. हे शब्द आहे, हे शब्द ऑथेल्लोचे आहे. Thus, Soliloquy in Shakespeare is an integral part of his dramas and character also. It gives self-analysis of motives. त्या कॅरेक्टरचं मोटिव्ह समजते, हेतू समजतो, उद्देश समजतो, and it helps in development of the action also. पुढे काय घडणार याची ॲक्शन आपल्याला समजून येते. So that's all. I think welcome to another part aside. I will invite you to come to the another part aside. Is also dramatic technique. Thank you for watching this clip. Thank you very much.